शरद पवार म्हणजे देशाच्या राजकारणातले चाणक्य. परंतु अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जी राजकीय खेळी खेळली जाते त्याचे कौटिल्याच्या राजनीतीमधूनच आपण विश्लेषण करूया. पोकळी की सापळा. कौटिल्य म्हणतो, जेव्हा सत्तेचा मुख्य स्तंभ कोसळतो तेव्हा निर्माण झालेली पोकळी ही संधी नसून सर्वात मोठा सापळा असतो. अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली ही राजकीय पोकळी पवारांनी विलिनीकरण या शब्दाने भरून काढण्याचा प्रयत्न केला. हा एक मनोवैज्ञानिक सापळा होता, जेणेकरून दादांचे आमदार भांबावून पुन्हा काकांकडे परततील. पण सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्या पोकळीवर स्वतःचा वारसा हक्क प्रस्थापित केला. त्यांनी पवारांच्या या रणनीतीचे अधिष्ठान राजभवनातून उखडून टाकले. अजितदादा गेले, पण राजकीय पेच मागे सोडून गेले. सुनेत्राताईंनी घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ हा केवळ मंत्रिपद नाही, तर पवारांच्या ग्रँड प्लॅनला सूनबाईंनी दिलेला चेकमेट आहे. शरद पवारांची इमोशनल इंजिनिअरिंग. आज सकाळी पत्रकार परिषदेत दादांची अंतिम इच्छा सांगणे ही पवारांची राजकीय खेळी आहे. तटकरे पटेलांना दादांच्या इच्छेचे शत्रू ठरवून त्यांच्या पायाखालची सतरंजी ओढण्याचे काम पवारांनी कौशल्याने केले. विलिनीकरण की राजकीय विसर्जन. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर जयंत पाटलांनी अनेक वेळा विलिनीकरणाचा जप का केला? कारण दादांच्या निधनानंतर हतबल झालेल्या आमदारांना पवारांच्या छत्राखाली खेचून घेण्याचा हा ट्रॅप होता. पण योग्य संधी साधून महायुतीने सुनेत्राताईंना पुढे केलं आणि पवारांचा प्लान ए फेल केला. नेत्यांची कोंडी. छगन भुजबळ ते धनंजय मुंडे. अजितदादांचे कवच तुटले. आता जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंच्या हाताखाली काम करणं या ज्येष्ठ नेत्यांना राजकीय आत्महत्या वाटते. पवारांकडे जाणे म्हणजे शरणागती आणि भाजपासोबत राहणे म्हणजे अस्थिरता. या कोंडीचा फायदा कोण घेणार? शरद पवारांनी बारामतीचा 7-12 स्वतःच्या नावावर परत घेतल्याचा मेसेज दिला, पण सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री बनून या 7-12वर भोगवटादार म्हणून स्वतःचे नाव नोंदले आहे. हा लढा आता काका पुतण्याचा राहिला नाही, तर तो पवार विरुद्ध पवार अशा नव्या वळणावर आला आहे. पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते जगाला शेवटपर्यंत कळत नाही. पण यावेळी सूनबाईने सासऱ्यांच्या गुगलीवर सिक्सर मारलाय का हे येणारा काळच सांगेल.